नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण परीक्षा समजून घेताना ही एक सिरीज चालू करतो आहोत की नव्यानं जो MPSCचा डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आलेला आहे, तर त्या संदर्भात अभ्यास करताना वेगवेगळ्या ज्या समस्या विद्यार्थ्यांच्या समोर असतात किंवा UPSCचा जो आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, UPSCच्या परीक्षेची तयारी करताना ज्या काही सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही संकल्पना, काही समस्या, काही प्रश्न त्यांच्यासमोर असतात, त्याच्या संदर्भातली ही आपली सिरीज आहे. त्यात आजचं लेक्चर हे थोडंसं आपण मिक्स टाईपमध्ये घेतलेलं आहे की फक्त स्ट्रॅटेजी किंवा फक्त एखाद्या सेगमेंटवरच चर्चा करणार नाहीये. तर आपण आजच्या जो सेगमेंट आहे तो वृत्तपत्रांच्या संदर्भातला आहे, न्यूजपेपरच्या संदर्भातला आहे. तर त्यामध्ये आज आलेल्या पेपरमधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी देखील आपण त्याच्यात चर्चा करणार आहोत आणि पेपरचा नेमका उत्तर लिखाणामध्ये किंवा तुमच्या एकंदरीत अभ्यासामध्ये त्याचा कसा समावेश करता येईल ते देखील आपण बघणार आहोत. सो ही एक डेली सिरीज असणार आहे. डेली याच्यातले व्हिडिओ तुम्हाला येत राहतील, ज्याचं नाव आपण सह्याद्री विश्लेषण असं ठेवलेलं आहे. की करंट अफेअर्समध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात का? तर अर्थातच सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असत नाहीत. तुम्ही पूर्ण पेपरमध्ये 1, 10, 12, 20 जे पेजेस असतील अकॉर्डिंग टू दॅट न्यूजपेपर, तर त्यातले काही पेजेसमधल्या काही बातम्या ह्या तुमच्या महत्त्वाच्या असतात किंवा काही लेखच तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात. त्यातल्या पॉलिटिकल न्यूज असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, काही मनोरंजनाच्या संदर्भातल्या असतील, क्रीडातल्या पण काही गोष्टी. तर काही गोष्टी प्रत्येक सेगमेंटमधल्या महत्त्वाच्या असतात. फक्त आता ती विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे ती नजर असणं अपेक्षित आहे की त्यांनी त्या गोष्टी बघणं, त्या गोष्टी समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याकरता महत्त्वाच्या आहे. सो त्यामध्ये न्यूजपेपर वाचताना नेमक्या कोणत्या काळजी घ्यायच्या, न्यूजपेपर कशासाठी वाचायचा आणि न्यूजपेपर वाचून त्याचं टिप्पण काढायचं आहे का, त्याच्या काही नोट्स तुम्हाला करायची गरज आहे का, किंवा त्या कंटेंटमधून नेमकं तुम्हाला काय घेणं अपेक्षित आहे आणि परीक्षेला जास्तीत जास्त न्यूजपेपरचा कसा वापर करता येईल, या संदर्भात एकंदरीत ही आपली आजची चर्चा असणार आहे. सुरुवातीच्या काही मिनिटं आपण न्यूजपेपर रीडिंग आणि एकंदरीतच स्पर्धा परीक्षेमध्ये वृत्तपत्रांचं असलेलं महत्त्व ह्याच्यावरती बोलूयात आणि त्याच्यानंतर लगेच आजच्या द हिंदूमध्ये, लोकसत्तामध्ये ज्या महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. सो तुम्हाला उदाहरण स्पष्ट करा अशी जी फिलिंग आहे ती फिलिंग आजच्या लेक्चरमध्ये येणार आहे. आता पहिलं आहे की वृत्तपत्र वाचन का करावं, नेमकं कशाकरता करायचं, बेसिक प्रश्न आहे. तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये जा, कुठेही जा, तुमचे सिनियर्स असतील, कोणीही असेल, कलिग असतील, ते तुम्हाला सांगणार की अरे आजचा पेपर वाचला का, आजचा द हिंदू वाचला का, आजचा इंडियन एक्सप्रेस वाचला का. पण हे तुम्हाला कोणी सांगणार नाही की का वाचला पाहिजे. सुरुवातीला तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये आलात की मी पण सुरुवातीला आल्याच्या नंतर मला आठवतं की आल्याबरोबर वृत्तपत्र वाचा, पेपर हे अमुक अमुक पेपर आहे, हे तुम्ही वाचले पाहिजे, असं एक मोघमपट्टी. का वाचायचे, कशासाठी वाचायचे आणि काय त्यातनं घ्यायचं याबद्दल सहसा चर्चा आपल्याकडे होताना दिसत नाही. फार फार तर कसे वाचावे असं तुम्हाला काहीतरी सांगितलं जाईल, अशा प्रकारचे तुमच्याकडे लेक्चर्स. का वाचायला पाहिजे बाबा न्यूजपेपर, तर सगळ्यात महत्वाचं आहे की या आपल्या सर्व पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर उत्तरलेखन, ज्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की उत्तरलेखन कधी करावं, कसं करावं वगैरे. त्याची माहिती तुम्हाला इकडं आय सेक्शनमध्ये मिळत असेल, इन्फॉर्मेशन सेक्शनमध्ये, किंवा मी ते तुम्हाला प्लेलिस्ट शेवटीकडे त्याची ऍड करेल, ते देखील लेक्चर तुम्ही बघायला हवं. तर उत्तरलेखनामध्ये त्याचा कसा फायदा होईल, तर उत्तरलेखन करताना तुम्ही जास्तीत जास्त अपडेटेड आहात का, तुम्हाला त्या सेक्टरमधली लेटेस्ट घडामोडी माहीत आहे का. समजा आजच्या द हिंदूमध्ये नेक्स्ट जनरेशन लॉन्चिंग व्हेइकल जे आहेत आपल्या NGLV, तर त्या संदर्भात एक आर्टिकल आलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की GS3 मध्ये तुम्हाला स्पेस टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी घटक आहे आणि त्याच्यावर प्रश्न देखील विचारून झालेले आहे.
कारण इस्रोची असलेली कामगिरी आणि त्यातली आपण असलेलं जगाच्या पाठीवर असलेलं आघाडीचं एक स्पेस नेशन म्हणून आपली जी ओळख आहे त्या अनुषंगाने देखील काही प्रश्न UPSCने यापूर्वी विचारलेले आहेत आणि पूर्वपरीक्षेत देखील त्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो. म्हणजे पूर्वपरीक्षेत देखील त्याचे प्रश्न विचारले जातात आणि न्यूजपेपरचा तुम्हाला तिथं फायदा होताना दिसतो. सो सगळ्यात महत्व आहे की उत्तर लेखनामध्ये तुमच्याकडे जास्तीत जास्त उदाहरणं येतात, तुमच्याकडे केस स्टडीज येतात, तुम्हाला काही रिपोर्ट्स आजच्या पेपरमध्ये आलेला रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तुम्हाला मी सांगत, तो रिपोर्ट तुम्हाला महत्वाचा आहे कारण त्याच्यावर तुम्ही जर UPSCचे पूर्वपरीक्षाचे पहिले पेपर बघितलेले असतील तर तुमच्या लक्षात येतं की रिपोर्ट्स कोणती संस्था पब्लिश करते, कोणता रिपोर्ट पब्लिश केला जातो यावर देखील MCQs येऊन गेलेले आहेत. MPSC देखील ते पूर्वपरीक्षेत येऊन गेलेले आहे. म्हणजे न्यूजपेपर हा काय फक्त मुख्य परीक्षेचा आहे का किंवा फक्त पूर्वपरीक्षेचा आहे किंवा फक्तच मुलाखती करता आहे का, नाही. वृत्तपत्र हे तुम्ही प्रिपरेशन सुरू केलेल्या पहिल्या दिवसापासून शेवटी मुलाखत देऊन बाहेर येईपर्यंत आणि निकाल लागेपर्यंत तुमच्या करता सगळ्यात महत्वाचा घटक असणार आहे आणि तो तुमचा दररोज तुम्ही एक दिवस नाश्ता नाही केला तरी चालेल पण तुम्हाला वृत्तपत्र तुम्ही वाचलं पाहिजे असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सजेस्ट करेल. आता उत्तर लिखाणात पहिलं आपण बघितलं की उत्तर लिखाणामध्ये याचा फायदा त्या ठिकाणी होतो आहे कारण त्याच्यामध्ये तुमचे जे काही आर्ग्युमेंट्स असतील त्या आर्ग्युमेंटला एक आधार देण्याचं काम वृत्तपत्र लेखनामधून तुम्हाला मिळत असतं. तुमचे आर्ग्युमेंट आणखी व्हॅल्युएबल होतात, त्याला काहीतरी एक इम्पॉर्टन्स येतं आणि जो एक्झामिनर आहे, इव्हॅल्युएटर आहे, त्याला लक्षात येतं की ह्या विद्यार्थ्याला याच्या संदर्भात माहिती आहे आणि ह्याला डे टू डे लाईफ मधलं उदाहरण देखील त्याच्यामध्ये माहीत आहे. त्याच्यानंतर पुस्तकाच्या बाहेरील माहिती, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की दररोज काही ना काही घडतं आहे, धोरणात्मक पातळीवर काहीतरी घडतंय. तुमचा GS2 जो आहे आणि GS3 तसं पाहायला गेलं तर सगळे GS जे आहे किंवा तुमचे ऑप्शनल पेपर आहे, निबंध आहे, यामध्ये तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये काय घडत आहे, देशाच्या पातळीवर काय घडतंय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय, जगाच्या पातळीवरती काय घडत आहे याची खूप महत्वाची माहिती जी आहे ती तुमच्याकडनं मिस होता कामा नये. कारण प्रश्नांमध्ये त्यातनं इन्स्पिरेशन घेतलेलं असतं, त्या ज्या काही संकल्पना आहे किंवा जी काही चर्चा होते आहे त्याचा जो मूळ आधार आहे, फंडामेंटल जे आहे, म्हणजे वृत्तपत्र हे फक्त त्यातली माहिती घेण्याकरता वाचायचे नाहीयेत, तर वृत्तपत्र वाचून, न्यूजपेपर रिडिंग मधनं तुम्हाला ही गोष्ट करंट अफेअर्स मध्ये आहे. समजा आता नेहमी तुम्ही चर्चेमध्ये बघतात की प्रियांबल मधलं सोशलिस्ट आणि सेक्युलर या शब्दांच्या संदर्भामध्ये नेहमी चर्चा होते, तर तुम्हाला त्याच्यावर जर एखादी महत्वाची घडामोड झाली असेल तर तुम्हाला बॅक ऑफ द माइंड तुमच्या लक्षात यायला पाहिजे की फंडामेंटल्स मध्ये मला प्रियांबल हा चॅप्टर चांगला करून जायचा आहे, त्याच्यातली थॉट प्रोसेस तुम्हाला चांगल्या प्रकारे घेऊन जायची आहे. किंवा पूर्वपरीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकतं की सोशलिस्ट सेक्युलर प्रिन्सिपल अदर दॅन प्रियांबल कुठं आहे, म्हणजे कुठं आहे म्हणजे घटनेमध्ये इतर कोणत्या ठिकाणी आहे, तर ते तुम्हाला बघायची गरज आहे. म्हणजे फक्त काय होत आहे ह्याची माहिती न घेता काय होत आहे आणि त्याचा तुमच्या अभ्यासक्रमाशी काय संबंध आहे. सो तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं तुम्ही एक असं पेपर लिहून ठेवा, त्याच्यावर तुमचा पूर्ण अभ्यासक्रम असायला हवा, जेणेकरून तुम्ही पेपर वाचताना तुमच्या डोक्यामध्ये ते यायला हवं की हा, मी या बातमीला अभ्यासक्रमाशी कसं कनेक्ट करू शकतो, ही बातमी खरंच माझ्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने रिलेव्हंट आहे का. सो हे ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा अभ्यास आणखीन परिपूर्ण होण्याकडे त्या ठिकाणी तुमची वाटचाल असते. त्याच्यानंतर उदाहरणं आणि माहितीच्या संदर्भात आपण बोललेलो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त लेटेस्ट इन्फॉर्मेशन येते, लेटेस्ट एक्झाम्पल्स येतात आणि तुमची जी डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे ती त्यातनं रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसते. विषयात येणारे नवीन प्रवाह माहीत असणे, विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंध आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे सायन्स अँड टेक आहे, एन्व्हायरमेंट आहे, यामध्ये डेली काहीतरी घडतं आहे आणि त्या घडलेल्या गोष्टींना तुम्हाला त्याचा सोर्स काय आहे, तर त्याचा सोर्स तुमचा न्यूजपेपर आहे. त्या न्यूजपेपरमधनं ती माहिती तुम्हाला कळणार आहे आणि तुमच्या उत्तरामध्ये हे जे नवीन प्रवाह आहे, जे काही नवीन स्ट्रीम्स त्याच्यामध्ये येत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन टर्मिनॉलॉजी येते आहे, ती तुम्हाला उत्तरामध्ये लिहिता आली पाहिजे, ती समाविष्ट करता आली पाहिजे. आणि ती कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही वृत्तपत्र वाचाल, न्यूजपेपर रिडिंग कराल आणि त्यातनं त्या संकल्पना वेचणार, त्या संकल्पना तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नमूद करून ठेवणार आणि ऐन टाइमवर त्या
व्यवस्थित वापरणार, तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेत फायदे. पूर्वपरीक्षेमध्ये आता एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्येही तुम्हाला जीएसचा जो पेपर आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आहे, तो तुम्हाला क्वालिफाय करायचा. आणि युपीएससी देखील सेम पॅटर्न आहे. सो आपण प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती टोटली म्हणता येईल किंवा पार्शियली थोडीशी डिफरंट आहे. सो एमपीएससी मध्ये तुम्हाला कधी कधी लक्षात येतं की पर्सनली न्यूज जे आहे, कोणता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, ते पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे, किंवा भारतातील एखादा इमिनंट पर्सनल, समजा आज माधव गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळालेला आहे UNEPचा. तर हा हायेस्ट पुरस्कार आहे पर्यावरणाच्या क्षेत्रामधला. तर यांच्यासोबत इतर जे लोक आहेत त्यांना काही पुरस्कार मिळाला तर एमपीएससी काय करते, माधव गाडगीळांच्या बद्दल न विचारता त्यांच्या सोबत ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाला त्यांच्यावरती प्रश्न विचारते. सो न्यूजपेपर रिडिंग मधनं ही माहिती देखील तुम्हाला लक्षात येते, ही माहिती देखील तुम्ही नमूद करू शकता. आता तुम्ही म्हणाल की सर ह्या सगळ्या गोष्टींकरिता आम्ही न्यूजपेपर कशाला वाचायला पाहिजे, एक आयता आम्हाला मॅगझिन मिळेल आणि त्या मॅगझिन मधनं आम्ही सगळं मगअप करू आणि शेवटी एक्झाम हॉलमध्ये रिप्रोड्यूस करू. हे दररोज कोण झंझट करत बसणार आहे, इतकं न्यूजपेपर वाचा, त्याच्या नोट्स काढा वगैरे वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं सांगतो आणि इतरही विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत की मॅगझिन मधनं सगळ्याच गोष्टी कव्हर होत नाही, किंवा मॅगझिन जो एडिटर आहे, जो कोणी ते मॅगझिन तयार करतो आहे, त्याची त्या गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती वेगळी आहे, त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे आणि तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा टोटली डिफरंट असू शकतो. किंवा त्या एडिटरला किंवा तो जो काही संकलक आहे त्या संकलकाला जी गोष्ट एखादी गोष्ट त्याच्याकडनं मिस होऊ शकते. पण जर तुम्ही ते पेपर वाचत असाल तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहण्याची शक्यता जास्त आहे. त्याचसोबत म्हणजे एक्झामच्या अगोदर काही मॅगझिन्स मधनं डेटा कलेक्ट करणं, ते मगअप करणं आणि तो त्याच्या आधारावरती परीक्षा देणं, ह्यापेक्षा मी सजेस्ट करेन, माझा पर्सनली अनुभव आहे की पेपर जर वाचलो आपण तर पेपर वाचल्याचा आपल्याला जास्त फायदा होतो, त्याच्या नोट्स बनवण्याचा जास्त फायदा होतो आणि ते तुम्हाला लवकर आठवतं, कारण की तुमच्या हाताखालनं गेलेलं असतं तुम्हाला. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमचं एक जे काही पेपर वाचताना तुमच्या लक्षात, म्हणजे तुमची जी स्कॅनिंग आहे ती खूप फास्ट होते. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कदाचित एक 3-4 तास लागू शकतात, हिंदू आहे, एक्सप्रेस आहे, कारण भाषेचं एक बॅरियर असतं. तुम्हाला इंग्लिश माध्यमातून आलेले असले तरीही तुम्हाला ते जड जाऊ शकतं. अशा प्रकारची काही आर्टिकल्समध्ये भाषा असते. परंतु सुरुवातीला जरी टाइम लागत असला तरी एक 2-3 महिन्याच्या नंतर तुम्ही ते 2 तास 1 तासापर्यंत घेऊन जाता. तुमचा याचा जो टाइम आहे तो तुम्हाला कालांतराने कमी करता येतो आणि कमी टाइम झाल्याच्या नंतर तुम्हाला ती एक मजा कळते की खरंच हे किती फास्ट काम होऊ शकतं. आणि एक सकाळी सकाळी तुम्ही जर पॅरलली वाचत गेलात, शेवटी करंट अफेअर वाचणं ही काही तितकं सजेस्ट करण्यासारखी गोष्ट नाही. त्याऐवजी तुम्ही डेली जर वाचलात तर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधली डेव्हलपमेंट कळते, धोरणात्मक पातळीवरती काही बदल होत असले त्याचा प्रोग्रेशन कसं आहे ते तुमच्या लक्षात येतं. संसदेत काही कायदे आले, मग ते कायदा कुठं गेला होता, म्हणजे बिल जर टेबल केलं तर तो बिल कुठं गेलं, मग त्याच्यावर काय डिस्कशन झालं, ह्याचं एक थोडंसं तुम्हाला माहिती होते आणि त्याच्यासोबत तुमची अॅनालिटिकल ॲबिलिटी देखील वाढत जाते. त्याचा फायदा तुम्हाला होताना दिसतो आहे. त्याच्यानंतर मुलाखतीसाठी तर सर्वात महत्वाचं आहे. इव्हन तुम्ही अनेक जणांच्या मुलाखती बघितलेल्या असतील, त्यांच्या ट्रान्सक्रिप्ट वाचलेल्या असतील, त्यामध्ये अगदी ज्या दिवशी तुम्ही जाता हे इंटरव्ह्यूला त्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारला तर सकाळचा पेपर वाचलाय का, किंवा याच्या संदर्भात काही रिसेंट घडामोडी तुम्हाला माहित आहे का. समजा आता सिरियामध्ये अशरफ असदचं जे गव्हर्नमेंट पडलेलं आहे तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो जर तुमचे आज इंटरव्ह्यू आहेत. सो तुम्ही किती अपडेटेड आहात, तुम्हाला जगात तुमच्या आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याची माहिती आहे की नाही, हे जर तुमच्या मुलाखतीतनं तपासलं जातं. आणि त्याच्याकरिता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुमचा न्यूजपेपर रिडिंग मध्ये किती वेळ आहे, तुम्ही कशा प्रकारे तो न्यूजपेपर वाचता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे की सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, ज्यांनी बेसिक सुरुवात करत असले तरी
तर त्यांचा तर हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर कोणता पेपर वाचावा, हिंदूची भाषा कळत नाहीये, इंडियन एक्सप्रेस कॉम्प्लिकेटेड वाटतो आहे, इंडियन एक्सप्रेस मधनं काय वाचावं हे कळत नाही, पॉलिटिकलच आम्ही जास्त वाचतो, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी घेऊन येत असतात. बेसिकली ही जी ऑर्डर आहे याच ऑर्डरमध्ये मी सजेस्ट करेल वाचायला. जर तुम्ही दिवसाची सुरुवात करत असाल, आता तुम्ही मला सर इतके पेपर कुठं घेऊन यावं, याला किती खर्च लागणार वगैरे, तर बेसिकली ह्याच्यामध्ये सांगण्याचं काम आहे की आपलं UPSC इन मराठी म्हणून एक आपण टेलिग्राम चॅनल चालवतो, त्याच्यावरती देखील आपण ह्या प्रत्येक दिवसाच्या न्यूजपेपर तुम्हाला कटिंग्स हायलाइट करून त्या ठिकाणी देत असतो. UPSC इन _मराठी असं त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तिथं आपण हे सर्व पेपरच्या तुम्हाला न्यूज क्लिपिंग देत असतो. प्लस अनेकही आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या पेपरचा सिनॉप्सिस जे आहे, याच्यातले महत्वाचे आर्टिकल्स, ज्यातले आपण काही सॅम्पल्स देखील याच लेक्चरमध्ये बघतो आहोत, ते त्यामध्ये आपण नमूद करणार आहोत. त्याच्यामधलं काय काय महत्वाचं आहे ते तुम्हाला हायलाइट करून देईल, जेणेकरून तुमचं जे अभ्यासाचा जो वेळेचं व्यवस्थापनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही आमच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी देखील मी पर्सनली सजेस्ट करेल, जर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी किमान सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे अनालिसिस देतो आहोत किंवा आम्ही जे आर्टिकल तुम्हाला हायलाइट करून देतो आहोत ते तर तुम्ही वाचाच, पण तुम्हाला जर ते थोडंसं जास्त जड वाटत असेल तर तुम्ही जस्ट पेपर घ्या, चाळा, त्याच्यात तुमचे जे एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, समजा आता माझं सुरुवातीला माझा एरिया ऑफ इंटरेस्ट पॉलिटिक्स आहे, सो मी काय करायचो की सुरुवातीला मला एक सवय लागेपर्यंत किंवा मला त्या पेपरमध्ये इंटरेस्ट डेव्हलप, आता मी सडनली इंजिनिअरिंग टेक्निकल बॅकग्राऊंडचा विद्यार्थी डायरेक्टली आलेलो आहे आणि मी जर काहीतरी एक खूप मोठं आर्टिकल वाचतो आहे तर मला ते कधी कधी जड जायचं किंवा मग आपण फ्रस्ट्रेट होतो आणि आपण ते ठेवून देतो. तसं न करता तुम्ही काय करा की सुरुवातीला तुमचे एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, तुम्हाला जर हे लई जड जात आहे तर तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्टचे 4-5 दिवस वाचा, तुम्हाला एक सवय लागेल की सकाळ सकाळ पेपर वाचायचा आहे आपल्याला. सो त्याच्यानंतर मग तुम्ही ग्रॅज्युअली शिफ्ट करू शकता, छोटे आर्टिकल्स वाचणं, त्याच्यानंतर थोडे मोठे आर्टिकल्स वाचणं, मग एडिटोरियल वाचणं, हे हळूहळू सुरुवातीच्या काळामध्ये विशेषतः ही गोष्ट लक्षात येईल. आणि एकदा तुम्हाला ती सवय लागली, एडिटोरियल्स वाचायची, लीड आर्टिकल्स वाचायची सवय लागली की मग तुम्ही जे तुमचे इंटरेस्ट एरिया आहे ते थोडेसे बाजूला ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टीने काय इंटरेस्टेड आहे, परीक्षेत यश मिळवण्याच्या इंटरेस्टमध्ये काय आहे त्याच्यावरती तुम्ही नंतर फोकस द्यायला सुरुवात करा. सो मी सजेस्ट करेल की सुरुवातीला तुम्ही द हिंदू असेल, हा न्यूजपेपर आहे, हा वाचा, ट्राय करा. थोडासा टाइम लागेल सुरुवातीला, परंतु एकदा त्या पेपरची आहे ना एक भाषा आहे, मी तुम्हाला ते सांगायचं विसरलो की प्रत्येक पेपरची एक स्वतःची भाषा आहे आणि ती भाषा तुम्ही जर अडॉप्ट केली की तुमचं पेपर रिडिंग खूप फास्ट होतं. त्याच्यानंतर प्रत्येक पेपरमध्ये तुमच्या काही दिवसांनी लक्षात येतील की 100-200-300 शब्द आहेत, या शब्दाच्या आजूबाजूला ते पूर्ण आर्टिकल्स त्या ठिकाणी असतात. सो त्याचा एक फायदा तुम्हाला काय होतो की तुम्हाला पटापट गोष्टी लक्षात येतात आणि पटापट तुम्ही पेपर वाचून काढत असतात. सो द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, त्याच्यानंतर जर मराठीतच वाचायचं असेल तर लोकसत्ता एक त्यातले तर चांगला ऑप्शन आहे, एक्सप्रेस ग्रुपचा आहे, त्यामुळं त्यामध्ये बऱ्यापैकी बातम्या असतात. UPSCचं टार्गेट आहे असे जर विद्यार्थी असतील तर माझं पर्सनल सजेशन असेल की तुम्ही द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसवरच कॉन्सन्ट्रेट करा, कारण की ज्या प्रकारचं अनालिटिकल UPSC डिमांड करते, ज्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहेत त्या तुम्हाला इथनं मिळत आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स जे आहे, महाराष्ट्र टाइम्समध्ये सिलेक्टिव्ह आर्टिकल्स तुम्ही वाचू शकता, लोकसत्तामध्ये पण सिलेक्टिव्ह आर्टिकल्स तुम्ही वाचू शकता. अगदीच दररोजचं एडिटोरियल वाचलंच पाहिजे असं नाही, कारण बऱ्यापैकी वेळेस ते पॉलिटिकल इन नेचरचं असतं. पॉलिटिकल म्हणजे ते PSIR वाला पॉलिटिकल नाही, तर ते डे टू डे पॉलिटिक्स जे हॅपनिंग आहेत त्याच्यावरती बऱ्यापैकी असते. सो त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. पण मग ह्याच्यात परत वाहत जायचं नाही. मराठीत कसं आहे, वाचायला आपण नवीन वाचायला लागलो की आपल्याला भारी वाटतं, सगळ्या गोष्टी समजतायत, पण मग ह्याच्याकरता एक तुम्हाला फिक्स टायमिंग ठरवला पाहिजे, कारण तुम्हाला मराठीतलं लिखाण वाचायला काही जास्त त्रास होणार नाहीये. सो तुम्ही एक ठरवू शकता की बाबा मी लोकसत्ता एक अर्ध्या तासात, पाऊण तासामध्ये, जशी तुमची स्पीड असेल, जसं तुमचं ग्रास्प असेल त्यानुसार, आणि महाराष्ट्र टाइम्स एक 15-20-30 मिनिटामध्ये. आणि तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल, तुम्ही ज्यावेळेस 1-2 दिवस 8 दिवस हे पेपर वाचशाल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल 15-20 मिनिटाच्या नंतर
आपल्यालाच कळून जातं की ह्याच्यामध्ये असंही काही वाचण्यासारखं त्या ठिकाणी नाहीये. सो ही एक ऑर्डर म्हणू शकता तुम्ही. ह्या ऑर्डरमध्येच तुम्ही पेपर वाचावे, म्हणजे सुरुवातच हिंदूनी करा, जेणेकरून खाली खाली जात गेलं तर तुम्हाला मिस नको व्हायला. एखाद्या दिवशी हिंदूमध्येच तुम्हाला इतका कंटेंट मिळतो की तुम्हाला टाइम नाही पुरत. जर तुम्ही रिव्हर्स सुरू केलं तर मग तुम्ही हिंदूपर्यंत जाईपर्यंत तुमची एनर्जी जाते आणि तुम्ही तो पेपर गुंडाळून ठेवतो. आणि प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते जर तुम्ही चाळले किंवा काही जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये पीडीएफ मध्ये तुम्हाला अनालिसिस पण दिलेले असते की काय कोणत्या बातमीवरनं कोणता पूर्व परीक्षेचा प्रश्न इन्स्पायर्ड होता, त्यात त्याचे ऑप्शन्स देखील तुम्हाला मिळतात. प्लस सेम गोज विथ मेन्स असो की त्याच्यात पण काही प्रश्न तुम्हाला इथनं इन्स्पायर्ड त्या ठिकाणी दिसू शकतात. विशेषतः जे GS2 आहे, GS3 आहे, याच्यामध्ये ह्या प्रश्नांवरती फोकस आपल्याला दिसतो आहे. आता आजच्या द हिंदूमध्ये काही आर्टिकल आहेत ते आपण, काही बातम्या आणि काही आर्टिकल आहेत ते बघूयात. त्याच्यामधलं काय घेण्याचे गरजेचं आहे आणि हे कसं लक्षात येतं. तुम्हाला माहिती आहे की जितकेही पेजेस आहे त्या पेजेसमध्ये हे एवढेच निवडक आर्टिकल मला वाटलं की हे आजच्या आज हे महत्वाचे आहे आपल्या UPSCच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं. आता हा पहिला जो आहे तो सौर ऊर्जेच्या संदर्भातला अहवाल. आता ह्याचं कुठं कुठं काय काय याचा वापर केला जाऊ शकतो. सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये एका रिपोर्ट्स बद्दल बोललेला आहे, वर्ल्ड सोलार रिपोर्ट 2024. आता हा जो वर्ल्ड सोलार रिपोर्ट आहे ना, तर हा कोण करतं, तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स हा रिपोर्ट पब्लिश करतं. सो तुम्हाला पूर्व परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न डेव्हलप होतात. पहिला प्रश्न असतो की इंटरनॅशनल सोलार अलायन्स कोणत्या प्रकारचा रिपोर्ट, कोणता रिपोर्ट पब्लिश करते, हा पहिला टाईप आहे. दुसरा असतो की वर्ल्ड सोलार रिपोर्ट हा अहवाल जो आहे, हा रिपोर्ट जो आहे तो कोण पब्लिश करतो. आणि मग त्याच्यात परत तुम्हाला 4 ऑर्गनायझेशन असतात. आणि तुम्हाला आत्ता वाटू शकतं की सर ह्या दोन्हीमध्ये सोलार आहे तर हे किती सोपं आहे, हे काय म्हणजे ह्याच्यात काय इतकं असं. पण ज्यावेळेस तुम्ही पेपर देत असतात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की आपण नेमकं तिथं हेच कन्फ्युजन होतं की अरे हे कन्फ्यूज करण्याकरता सोलार दिला असेल, आणि तो जर पहिला ऑप्शन दिलेला असेल तर तुम्ही 100% तुम्ही असा विचार करतात की हे आपल्याला कन्फ्यूज करण्याकरता दिला आणि तुम्ही काहीतरी वेगळं करता. सो एक तुम्हाला जे हिंदूमध्ये किंवा एक्सप्रेसमध्ये जे रिपोर्ट्स आलेले आहेत त्याची एक तुम्ही जर लिस्ट बनवली, एकाच दिवशी शेवटच्या एक्झामच्या अगोदर मगअप करणं खूप नियर टू इम्पॉसिबल असतं. त्यात तुमच्या कन्फ्यूज होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही पेपर हे आर्टिकल वाचलेलं असेल तर ह्या आर्टिकलचा तुम्हाला लगेच ते तुम्हाला तिथं आठवू शकतं, तुम्हाला लगेच लक्षात येईल हा हे आर्टिकल आपण बघितलं होतं. सो व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ ग्लोबल शेअर ऑफ सोलर एनर्जी. तर सोलार एनर्जीचा एकंदरीत जागतिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये किती त्याचा सहभाग आहे याच्यावरती ही माहिती स्टॅटिस्टिकल रिपोर्टमध्ये आपल्याला आलेली दिसते आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे भारत आणि फ्रान्सने जे स्थापन केलेलं आहे, भारतात त्याचं मुख्यालय आहे. या ऑर्गनायझेशनना, या अलायन्सना हा रिपोर्ट आणलेला आहे. मग ह्यात काय काय आहे तर ह्याच्यामध्ये आणि ह्याचा वापर कसा कसा होणार आहे हे मी तुम्हाला पहिले सांगतो. तुम्ही इथं सुरुवातीला फक्त हायलाइटेड पोर्शन जो आहे, आणि आपण नेहमी आपल्या टेलिग्रामला देखील या प्रकारचेच न्यूज तुम्हाला देतो जेणेकरून तुम्ही बाकीच्या गोष्टी अवॉइड करू शकता जर तुमच्याकडे टाइम नसेल तर. सहसा हे जे इम्पॉर्टंट आर्टिकल आपण हायलाइट करून दिले ह्याचा अर्थ तो इम्पॉर्टंट आहे, सगळे इच अँड एव्हरी वर्ड तुम्ही वाचला पाहिजे. पण जर तुमच्याकडे टाइम नसेल तर ह्याच्यात तुम्ही एक लक्षात घ्या की इथं पहिलं सुरुवातीला जे लिहिलेलं आहे की फ्रॉम 1.22 गिगावॅट इन 2000, म्हणजे 2000 साली 1.22 गिगावॅट सोलार एनर्जी ही जगात इतकीच प्रोड्यूस होत होती जी आज 2023 मध्ये 1419 गिगावॅट झालेली आहे. जागतिक सोलार एनर्जीचं जे आत्ताचं प्रोडक्शन आहे त्याबद्दलचे हे आकडेवारी आहे. सो CAGR जे आहे म्हणजे अॅन्युअल ग्रोथ रेट काय आहे तर 36% अॅन्युअल ग्रोथ रेट 2000 पासून 2023 पर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे इतक्या फास्ट दरवर्षी 36% फास्ट ही सोलार एनर्जी कॅपॅसिटी बिल्डिंग आपली होत आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याचा फायदा तुमच्या
पेपरमध्ये जर GS3 मध्ये तुम्हाला एनर्जीच्या संदर्भामध्ये पॉवर एनर्जी वीज याच्या संदर्भामध्ये जर प्रश्न आला आणि त्यात तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही सोलार एनर्जीमध्ये काही सजेशन्स देऊ शकतात. ते सजेशन तुम्हाला इकडे दिसत आहेत की जी नवीन टेक्नॉलॉजीज आहे, काही नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहे, क्वांटम डॉट सोलार सेल आहेत किंवा ज्याची इफिशियन्सी जी आहे ना, सगळ्यात मेन सोलार सेलच्या इफिशियन्सीचा मेजर प्रश्न होता, तर त्याच्यावर क्वांटम डॉट सोलार सेल आलेला आहे जी 18.1% इतक्या इफिशियंट त्या ठिकाणी आहे. सो एनर्जी कॅप्चर म्हणजे जी काही एनर्जी येते आहे, सोलार एनर्जी येते आहे, तिला कॅप्चर करण्याकरिता ही जी कॅपॅसिटी आहे ती या नवीन तंत्रामुळे वाढलेली आहे. त्याच्यानंतर पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की सेल्फ हिलिंग पॅनल्स जे आहेत, म्हणजे ज्या सोलार पॅनल्सचे जे काही एज आहे ते वाढवण्याकरिता जास्तीत जास्त काळ सोलार पॅनल्स राहायला हवेत, त्याकरिता सेल्फ हिलिंग सोलार पॅनल्सची निर्मिती त्या ठिकाणी त्याच्यावरती भर दिल्या जात आहे, जेणेकरून मेंटेनन्स कॉस्ट जो मेजर इफेक्ट आहे की सोलार स्त्रोतांचा म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करण्याकरिता जे सोलार प्लांट्स आहेत ते जास्त पॉप्युलर का नाही होते किंवा काही ठिकाणी त्याच्याबद्दल जी काचकूच आहे मनामध्ये लोकांच्या की ही नाही घ्यायला पाहिजे का, तर त्याच्यात मेंटेनन्स कॉस्टचा एक मेजर इश्यू आहे, तो तुम्ही त्यातनं सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर सोलार पॅनल ब्लॉक्स इंटिग्रेटेड विथ बिल्डिंग. आता हे नवीन वेगवेगळ्या प्रकारे सोलार एनर्जी कशी आपण टॅप करतो आहे आणि त्याचा कसा फायदा घेतो आहे त्याचे काही नवीन तंत्र या ठिकाणी दिलेले आहेत. बिल्ट इन इंटिग्रेटेड PVs आहे, ट्रान्सपरंट सोलार पॅनल्स आहे, जेणेकरून तुम्हाला जिथं लाईट कमी असेल तिथं तुम्ही ट्रान्सपरंट सोलार पॅनल्स टाकले, तो एनर्जी लाईटही येत राहील आणि तुमची सोलार एनर्जी देखील कॅप्चर केल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी रिसायकलिंग ऑफ पॅनल्स आहेत, जे इम्प्लिमेंटिंग सर्क्युलर इकॉनॉमीच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत. सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जी काही इनपुट येईल तर ती एक पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन त्यातला काहीही वेस्ट होणार नाही किंवा जो वेस्टेज आहे तो मिनिमम लेवलला आपण घेऊन जाऊ. अशा प्रकारे सोलार एनर्जीमध्ये एक सर्क्युलर इकॉनॉमी आपण कशी डेव्हलप करू शकतो यावर देखील फोकस रिसर्चर त्या ठिकाणी देताना दिसत आहेत. त्याच्यानंतर हे झालं नवीन टेक्नॉलॉजीज अडॉप्शन कसं होऊ शकतं, असलेले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले जाऊ शकतात. म्हणजे जर तुमच्याकडे सोलार एनर्जीच्या संदर्भामध्ये प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळतं आहे. जर त्याच्यामध्ये तुम्हाला जर सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही सजेशन देताना असं सांगू शकता की या प्रकारचे म्हणजे बिल्डिंग इंटिग्रेटेड PVs वगैरे लावल्या पाहिजे, ट्रान्सपरंट सोलार पॅनल्स लावले पाहिजे, मेंटेनन्स कॉस्ट कमी करण्याकरिता सेल्फ हिलिंगवर जास्त आपला खर्च असायला हवा. म्हणजे हे वे फॉरवर्ड तुम्हाला इथं मिळतो आहे. उत्तर लिखाणाच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या स्ट्रक्चर बद्दल चर्चा ऑलरेडी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ही अंडरस्टँडिंग येते आहे की काय काय करू शकतो. आता तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं असेल की सोलार एनर्जीच्या समोरील आव्हाने असा जर तुमचा नमूद करा आणि भविष्यकालीन उपाययोजना सांगा असा जर एक प्रश्न आला की सौर ऊर्जेच्या समोर आता असलेले प्रॉब्लेम समस्या काय आहेत आणि भविष्यकालीन उपाय काय आहेत, तर तुम्ही त्याचं इंट्रोडक्शन करू शकता की 2000 म्हणजे जो इथं इंट्रोडक्शन केलेलं आहे ते तुम्हाला वापरता येऊ शकतं की 2000 साली 1.22 गिगावॅट 1.22 गिगावॅट सोलार एनर्जीची जी कॅपॅसिटी होती ती कॅपॅसिटी 2023 साली वाढून 1419 गिगावॅट झालेली आहे, जेणेकरून वार्षिक वाढीचा दर हा 36% आहे. यातून सोलार एनर्जीनं एकंदरीत ऊर्जा क्षेत्रामध्ये तिचं निर्माण केलेलं स्थान आणि रिन्युएबल एनर्जी मधलं 75% जो आकडा ह्याच्यातच आहे 3/4 वाला की 70% रिन्युएबल ज्या ऊर्जा आहे अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे त्यातला 75% वाला जो पोर्शन आहे तो सोलार एनर्जीचा आहे. तर सोलार एनर्जीचं हे महत्व तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहाल. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहे तर ह्यातच तुम्हाला चॅलेंजेस मिळत आहेत की मेंटेनन्स कॉस्ट जास्त आहे, ट्रान्सपरंट, त्याच्यानंतर तुमचं रिसायकलिंग होत नाहीये, सर्क्युलर इकॉनॉमी नाहीये, त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता. वे फॉरवर्ड मध्ये ह्या गोष्टी लिहू शकतात. त्याच्यानंतर जे कॉस्ट युटिलिटीचा प्रश्न आहे, कॉस्ट
कटिंग कशी करू शकतो वगैरे त्याच्या संदर्भात तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की 2024 मध्ये $40 मेगावॅट ही त्या ठिकाणी त्याची युनिट कॉस्ट आहे ती आता ऑक्शन प्राइस मध्ये भारतानं विशेषतः ती $34 पर्यंत त्या ठिकाणी नेलेलं आहे. तसं कॉस्ट कटिंगचा जो मेजर प्रश्न आहे तो देखील इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यानंतर ग्लोबल मार्केटच्या संदर्भामध्ये कदाचित तुम्हाला पूर्व परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ज्या फॅक्ट्स इथं आहे की चायना हा सोलार पीव्हीचं 43% ग्लोबल मार्केट हे चायनाकडे आहे. त्याच्यानंतर पुढे US कडे 10% आहे. जपान, जर्मनी, भारत यांच्याकडे 5 ते 6% आहे. आणि ज्या इमर्जिंग मार्केट आहे ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इटली आणि स्पेन यांच्याकडे 2% प्रत्येकी. सो तुम्हाला कदाचित ही ऑर्डर विचारल्या जाऊ शकते की सोलार एनर्जीचं जे काही मार्केटमधलं डॉमिनन्स आहे तो असेंडिंग ऑर्डर येऊ शकते, डिसेंडिंग ऑर्डर येऊ शकते. अकॉर्डिंग टू वर्ल्ड सोलार रिपोर्ट ह्याच्यामध्ये कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या देशाचं किती प्रमाण आहे याच्या जोड्या पण तुम्हाला लावायला येऊ शकतात. सो हा डेटा तुमच्या प्रिलिम्स करता महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस एखादा प्रश्न आला की अनएम्प्लॉयमेंट वाढलेले आहे त्याच्यावर तुम्हाला उपाय सुचवायचे असतात तर तुम्ही इथं सांगू शकता की एम्प्लॉयमेंट इन सोलार पीव्ही सेक्टर रोज इंटू 7.1 मिलियन जॉब्स इन 2023 अप फ्रॉम 4.9 म्हणजे जवळपास डबलच्या म्हणजे किती सॉरी 2.2 मिलियन म्हणजे 22 लाखाच्या आसपास तुमचे नवीन जॉब एका वर्षामध्ये सोलार पीव्ही सेलमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. सो तुम्ही फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्हनं सांगू शकता की सोलार एनर्जी भारतातल्या एनर्जी जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटला फुलफिल करतच जर तुम्हाला रोजगार निर्मितीवर भर द्यायचा असेल तर त्या ठिकाणी सोलार सेक्टरकडे तुम्ही जायला हवं. सो हे एक तुम्ही सजेशन देऊ शकता. ऍग्रिकल्चरमध्ये क्रॉप फार्मिंगच्या व्यतिरिक्त काय काय उपयोग आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यानंतर लाईफ स्टॉक मॅनेजमेंटमध्ये नेमका कसा उपयोग सोलारचा केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर शेवटी जे आहे ते तुम्ही हे सजेशन डायरेक्टली वापरू शकता. वी मस्ट प्रमोट टेक्नॉलॉजी अँड फायनान्स ट्रान्सफर इस्पेशली इनटू लीज डेव्हलप अँड स्मॉल आयलँड डेव्हलपिंग कंट्रीज टू इन्शुअर नो वन लेफ्ट बिहाइंड. सो तुम्ही जर तुम्हाला IR मध्ये प्रश्न आला की जे छोटे छोटे राष्ट्र राज्य आहेत त्यांच्यावरती ते आपल्या हातातून जात असतील तर त्यांच्या संदर्भात काय करायचं त्याच्या उपाययोजनेमध्ये तुम्ही असं सांगू शकता की एक फाउंडिंग मेंबरच म्हणजे संस्थापक असल्या नातानं इंडियन सोलार अलायन्स इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा भारतानं सोलार एनर्जी संदर्भातली टेक्नॉलॉजी आणि फायनान्स ट्रान्सफर हे लीज डेव्हलप कंट्रीजमध्ये हे करायला पाहिजे. हे देखील तुम्ही तिथे वापरू शकता. सो तुमच्या एक लक्षात येत आहे की एका आर्टिकलमध्ये आपण GS1, GS2, GS3 ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपण ते करू शकतो. ते त्याच्यामध्ये ऍड केलं जाऊ शकतं हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. सो पेपर वाचताना अशा प्रकारचे जे आर्टिकल येतात हे तुमच्याकरता खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही त्याला वाचताना मल्टी डिसिप्लिनरी अप्रोचनच वाचलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण सोलार एनर्जी, एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे सोलार एनर्जी हे तुमचं एनर्जी सेक्टरशी रिलेटेड आहे, इकॉनॉमीच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचं सायन्स अँड टेकच्या संदर्भामध्ये आहे. एम्प्लॉयमेंट क्रिएशनचं इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह आहे. लीज डेव्हलप कंट्रीच्या संदर्भातलं जे आहे ते तुमचं इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भामध्ये GS1 आणि GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं आपण ह्या पूर्ण आर्टिकलला त्या ठिकाणी वाचू शकतो. आता पुढचं आर्टिकल बघूयात ते कशाच्या संदर्भातलं आहे. ते आहे अवकाश तंत्रज्ञानाच्या संदर्भातलं. स्पेस टेक्नॉलॉजी वन ऑफ द इम्पॉर्टंट सेगमेंट आहे इंडियन इकॉनॉमीचा, ज्यामध्ये तुम्हाला इस्रोचं जे काही आजपर्यंतची प्रगती आहे किंवा आपण खूप कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान डेव्हलप करू शकतो हे आपण जगाला आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचाच पुढचा जो टप्पा आहे तो नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल्स आहे की ज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मानवाला अंतराळात पाठवण्याचं आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाला पूर्ण करण्याकरिता आपल्याकडे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल्सची गरज आहे. आणि त्या संदर्भामध्ये
आपण एक 8 वर्षाचं ध्येय धोरण ठरवलेले एक फ्रेमवर्क टाइम फ्रेम आपण डिसाईड केलेला आहे की 8 वर्षामध्ये आपण नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल त्या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. तर त्याच अनुषंगाने चर्चा केलेलं हे एक आर्टिकल आहे डीपनिंग इंडिया स्टेप ॲज अ की स्पेस फ्रेमिंग नेशन, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या जे आहे त्याच्यामध्ये रियुजेबल रॉकेटच्या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे की एखादं रॉकेट आहे म्हणजे ते लॉन्च केलं तर त्याच्यानंतर ते परत वापरत नाही, पण रियुजेबल रॉकेट जे आहेत त्याचा फायदा असा आहे की ते कॉस्ट कटिंग करता महत्वाचा आहे आणि रियुजेबल रॉकेटचा नंतर परत पर्यावरणीय प्रदूषणाच्या अनुषंगाने देखील महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. सो रियुजेबल रॉकेटच्या संदर्भामध्ये इस्रो काम करत आहे आणि त्याच अनुषंगानं जे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल आहे ते डेव्हलप केल्या जात आहे. त्याच्यानंतर या आर्टिकलमध्ये अश्विनी प्रसाद हे रिसर्च अनालिसिस्ट आहे तक्षशिला इन्स्टिट्यूटमध्ये, त्यांचं असं आर्ग्युमेंट आहे की भारतानं जे प्रायव्हेट सेक्टर आहे ते देखील स्पेसच्या रिलेटेड टॅप केलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भातले आर्ग्युमेंट देताना त्यांनी जे अमेरिकन कंपनी आहे स्पेस एक्स, इलॉन मस्क यांची जी स्पेस एक्स आहे तिचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की तिच्या फाल्कन या लॉन्च व्हेइकलचा कसा आपल्याला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. सो बेसिकली जे अवकाश तंत्रज्ञान आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट लागते आणि ती हेवी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट फक्त फुलफिल करू शकतं का तर नाही, प्रायव्हेट सेक्टरला देखील त्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि जे आपण मॉडेल इतर सेक्टरमध्ये वापरलेलं आहे PPPचं प्रायव्हेट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं, ते मॉडेल तुम्ही स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आणावं अशा प्रकारचं एक बेसिक आर्ग्युमेंट या आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये NGLVचं जे आहे ह्याचं बेसिक काय फायदे आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रिपल पेलोड कॅपॅसिटी जी आहे LVMची ती काय असते त्याच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. NGLVचं सगळ्यात महत्वाचं आहे की कॅबिनेटनं आत्ता त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे आणि 8 वर्षामध्ये आपण नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल त्या ठिकाणी तयार करणार आहोत. परंतु जे आर्टिकल मधलं आर्ग्युमेंट आहे त्यामध्ये असं सांगितलेलं की 8 वर्ष हा खूप मोठा टाइम स्पॅन आहे आणि त्याचसोबत आपले जे मानवासहित आपल्याला अंतराळामध्ये काही हे टाकायचे आहे, प्रक्षेपण करायचे आहे, तर त्याकरिता आपल्याला सायमल्टेनियसली ज्या लॉन्च व्हेइकल्स लागणार आहेत त्याच्याकरिता काम करणं गरजेचं आहे. आणि त्या काम करताना तुम्हाला काय मिळू शकतं तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरची त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या रियुजेबल लॉन्च व्हेइकल्स असतात त्याच्यामधला एक फायदा आणि एक तोटा त्यांनी सांगितलेला आहे की रियुजेबल मध्ये फायदा असा असतो की कॉस्ट कटिंग होते, तुम्हाला टोटली नवीन रॉकेट बनवायची गरज नाही, परंतु ते रियुजेबल असल्या कारणानं त्याला परत रिटर्न पृथ्वीवर येणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये काय होतं की एखादं रॉकेट तुम्ही लॉन्च केलं जे रियुजेबल नाहीये तर ते काय करेल की त्याला इंधन जास्त लागणार, म्हणजे जितकं त्याला जायचं इंधन आहे तितकंच लागणार आहे, जेणेकरून त्याच्यावरचा पेलोड आहे तो इन्क्रीज होणार, म्हणजे तो त्या कॅपॅसिटीमध्ये पेलोड त्या ठिकाणी वापरू शकतो. परंतु जो रियुजेबल आहे त्या रियुजेबल मध्ये तुम्हाला पेलोड इतका वाढवावा लागतो की तो पेलोड तुम्हाला पेलोड मध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण की तुमचं जे इंधन आहे ते तुम्हाला जास्त लागतं. म्हणजे एकदा सर्टन पॉइंटला जाऊन म्हणजे तिथं जे काही द्यायचं आहे ते देऊन तो ज्यावेळेस तो रिटर्न येईल त्याकरता देखील त्याला ते इंधन लागणार आहे आणि त्या इंधनाची एनर्जी त्या इंधनाच्या व्हॉल्यूममुळे त्याच्या वजनामुळे तुम्हाला रियुजेबल मध्ये पेलोडची जी कॅपॅसिटी आहे ती कमी असते. या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं. इमिडिएट नीड्स मध्ये मग ते परत आहे की आपल्याला ज्या अनक्रूड मिशन म्हणजे ज्याच्यात मानवरहित जे यान पाठवायचे आहेत चंद्रावर वगैरे त्यामध्ये देखील त्याकरता लागणाऱ्या ज्या काही रिसंट तुमच्या
लॉन्च व्हेकल्स आहेत त्या डेव्हलप करण्याकरता तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरला सोबत घेणं गरजेचं आहे, असा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी. आता ह्याचा उपयोग कसा होऊ शकतो, जर तुम्हाला स्पेसच्या रिलेटेड प्रश्न आला किंवा प्रायव्हेटायझेशन ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तर त्या संदर्भात तुम्ही आर्ग्युमेंट करताना हे मुद्दे त्या ठिकाणी देऊ शकतात की ह्या गोष्टी करता आपल्याला प्रायव्हेटायझेशनकडे देखील काही अंशी बघायला हवं आहे. त्याच्यानंतर इकडं काही तुम्हाला the lack of existing faculty in rocket technology among Indian corporation, they can explore foreign collaboration. म्हणजे फक्त आता काय की रॉकेट डेव्हलपमेंट ही एक टोटली खूप हाय लेवलचं असं टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहे. आपण ज्यावेळेस एखादी साधी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो, हे काय रॉकेट सायन्स आहे का, म्हणजे काय म्हणायचं असतं की हे खूप सोपं गोष्ट आहे. व्हेअरएज रॉकेट सायन्स हे खूप डिफिकल्ट आहे आणि ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याकरता तुम्हाला टाइम लागतो. सो भारतीय ज्या संस्था आहेत किंवा भारतीय ज्या कॉर्पोरेशन्स आहेत त्यांच्याकडे जर ती टेक्नॉलॉजी नसेल तर ती टेक्नॉलॉजी वाढवण्या म्हणजे ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याकरिता ते फॉरेन कोलॅबोरेशन्स देखील करू शकतात. आणि काही बेसिक प्रिन्सिपल लक्षात घेऊन हे धोरण आपण अंगीकारावं, अशा प्रकारची हे आर्ग्युमेंट आहे. आणि तुम्हीही विचार करू शकता, जर स्पेस रिलेटेड तुम्हाला प्रश्न आला तर त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करूपर्यंत जग पुढे निघून गेलेलं असतं, तर आपल्याला ती अडॉप्ट करता यावी, ती आपल्याकडे जास्तीत जास्त वापरता यावी, याकरता देखील या प्रकारचं कोलॅबोरेशन्स गरजेचे त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पुढचा जो आर्टिकल आहे तो जजेसच्या इथिकल कंडक्टच्या संदर्भामधला आर्टिकल आहे. बेसिकली ही बातमी आहे, याच्यावरती आधारित एक एक्सप्लेन्ड असं आर्टिकल त्या ठिकाणी हिंदूमध्ये आज आलेलं आहे. तर बातमी काय आहे, बातमी अशी आहे की अलाहाबाद हायकोर्टाचे एक जज आहेत, त्यांचं नाव शेखर कुमार यादव आहे. त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी एक वक्तव्य केलेलं आहे की ज्या वक्तव्यावरती अनेक प्रकारे टीका झालेल्या आहे आणि धार्मिक आधारावरती भेदभाव करणारं असं आर्टिकल असं त्यांचं वक्तव्य आहे. अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल सर हे खरंच आपल्याला गरजेचं आहे का, तर हे आपल्याला GS4 मध्ये आणि GS2 मध्ये महत्वाचं आहे. आता आपल्याला ह्याच्याशी अजिबात घेणं देणं नाहीये की तो जो न्यायाधीश आहे ते नेमकं काय बोलले आहेत, त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट काय आहे, ह्याच्यात जाण्याची गरज नाहीये. आपल्याला फॅक्च्युअली ऑब्जेक्टिव्ह आर्ग्युमेंटकडे बघावं लागेल की एकतर जजेसनी अशा प्रोग्राममध्ये जायला हवे का, जाण्याची त्यांची जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते त्यांचं मान्य करून त्यांनी नेमकं कोणत्या प्रकारचं वर्तन करायला हवं, आणि एकंदरीतच जे आपले जजेस आहेत त्यांना शक्ती कशातनं मिळते आणि ती शक्ती अबाधित ठेवण्याकरता त्यांचं वर्तन किती कारणीभूत ठरतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे फुल कोर्ट होतं, फुल कोर्ट म्हणजे सर्व जजेसचं बसलेलं एक बेंच असतो, त्याला फुल कोर्ट म्हणतात. 1997ला सुप्रीम कोर्टाच्या फुल कोर्टना रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ हे अडॉप्ट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या जज म्हणून सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा जज असलेल्या माणसानं त्याच्या न्यायिक जीवनामध्ये कसं वागावं, कोणत्या मूल्यांना अंगीकारावं याच्या संदर्भामध्ये विस्तृत अशी मांडणी, विस्तृत असं लिखाण आपल्याला दिसतं आहे. ते त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये फॉलोड बाय ऑल द हायकोर्ट्स mandates that the behavior and conduct of members of higher judiciary must refrain from people's faith in the impartiality of judiciary. म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेच्या जे भेदभाव विरहित जी काही वागणूक आहे यातला कुठेही जनतेच्या विश्वासाला तडा बसणार नाही असं वर्तन करता कामा नये. मी परत सांगतो तुम्हाला की न्यायालय हे कोणत्याही भेदभावाशिवाय न्यायदानाचं काम करतात. हे जे तत्व आहे, हा जो विश्वास लोकांचा आहे, हा याला तडा जाता कामा नये आणि लोकांचा हा विश्वास तडा जाईल असं कुठलंही वर्तन न्यायाधीशांनी करू नये, अशा प्रकारचं यामध्ये अपेक्षा त्या ठिकाणी आपल्याला व्यक्त झालेली दिसते आहे. त्यानंतर
पुढचं एक बेसिक महत्वाचं एक प्रिन्सिपल आहे आणि तुम्ही ह्याला प्रोफेशनल इथिक्स जे आहे त्याच्यामध्ये लावू शकता की तुम्ही ज्या पदावर काम करता त्या पदाचं काही एक नैतिकता आहे, तिचं एक काहीतरी नीतिशास्त्र आहे, तिचे काहीतरी मूल्य आहे, त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे. हे एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. तर या अनुषंगानं तुमच्या GS4च्या पेपरमध्ये देखील याचा उपयोग होणार आहे आणि GS2 मध्ये तर होणारच आहे की एव्हरी जज मस्ट at all the times be conscious that he is under public gaze and there should be no act or omission by him which is unbecoming of high office he occupies and public esteem in which that office is held. म्हणजे बेसिकली असं सांगायचं आहे की जो कोणी जज आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते कोणत्या तरी एका प्रायव्हेट संस्थेच्या कोणत्या तरी एका ऑर्गनायझेशनच्या कार्यक्रमाला गेले त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करू नका, ते थोडी ना जजमेंट देत होते, त्याचा कसा तुम्ही विचार करू शकता. तर तसं नाहीये. प्रत्येक ज्युडिशरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे की तो ऑलवेज जनता त्याच्याकडे एक न्यायाधीश म्हणूनच बघत असते आणि त्यांच्या फेथला, त्यांच्या विश्वासाला त्यामध्ये तडा जाता कामा नये. या संदर्भातलं हे डिटेल एक लेख आहे ज्याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट म्हणजे न्यायाधीशांना काही आचारसंहिता असायला हवे का आणि काय आहे आणि तिचं पालन केलं जात आहे का आणि पालन नाही केलं तर काय केलं पाहिजे अशा प्रमाणात अशा प्रकारची माहिती देणारं हे एक एक्सप्लेन टाईप मध्ये आर्टिकल त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्युडिशियल ड्रॉ इज पॉवर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जे तुम्ही तुमच्या उत्तराच्या सुरुवातीला लिहू शकता की जर समजा तुम्हाला प्रश्न आला की न्यायाधीशांनी त्यांच्या कोर्टरूमच्या बाहेर जे काही वक्तव्य केलं त्याचा त्यांच्या न्यायिक आकलनाशी त्याचा काही संबंध नसतो, याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्या किंवा आर्ग्युमेंट करा असं जर काय आलं तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला असं लिहू शकता की न्यायालय जे आहेत किंवा न्यायाधीश जे आहे, ज्युडिशरी जे आहे, न्यायालय जे आहे ते त्यांची पॉवर दोन गोष्टीतनं निर्धारित करतात. ती आहे एक पब्लिक ऍक्सेप्टन्स टू द ऑथॉरिटी ऑफ ज्युडिशरी, म्हणजे लोकांची किती स्वीकार्यता आहे यातनं त्यांची एक शक्ती येते आणि दुसरी शक्ती आहे की त्यांची इंटिग्रिटी काय आहे, त्यांची एकात्मता काय आहे, जज म्हणून त्यांची एक इंटिग्रिटी काय आहे यातनं त्यांची पॉवर त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर बँगलोर प्रिन्सिपल्स ऑफ ज्युडिशियल कंडक्ट 2002 जे आहे की ज्याच्यामध्ये न्यायाधीशांचं जे वर्तन आहे त्याच्या कंडक्टच्या संदर्भामध्ये त्या फ्रेमवर्क त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर अगेन जे रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ जे 1997चं फुल कोर्टचं ऍक्सेप्टन्स होतं त्यावर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपलं पहिलं जे वाचलंय तीच माहिती इथं आहे. परत शाल ऑलवेज कंडन मॅन प्रिझर्व डिग्निटी ऑफ ज्युडिशियल ऑफिसेस वगैरे की ज्युडिशियल ऑफिसर्सची जी काही त्याची एक व्हॅल्यूज आहेत त्याचा तुम्ही त्या ठिकाणी फुलमेंट केलेली पाहिजे. आता ह्याच्यात त्यांनी ना काय केलंय की प्रोसिजर दिलेले आहे की आता एखाद्या जजनं असं काही काम केलं, आता तर त्याच्याकडनं झालं आहे, तर आता आपल्याला त्याच्यावर काय करता येईल, म्हणजे न्यायालयाकडे आता उपचार काय आहे. तर सगळ्यात पहिलं आहे एक तर प्रेसिडेंट, 3 प्रकारचे आहे. प्रेसिडेंट आहे, हायकोर्ट आहे, कन्सर्न हायकोर्ट जे जिथं तो जज काम करतो ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून असं किंवा सुप्रीम कोर्टाकडे तक्रार येऊ शकते, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट काय करेल की इन्व्हेस्टिगेशनची एक एजन्सी स्थापन करेल किंवा कन्सर्न हायकोर्टाकडनं त्या ठिकाणी त्याचा रिपोर्ट घेणार की काय झालंय काय नाही. त्याच्यानंतर ह्या केसमध्ये असंच झालंय की सुप्रीम कोर्टानं अलाहाबाद हायकोर्टाकडनं त्या ठिकाणी रिपोर्ट मागितलेला आहे. त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की ह्याच्यावर काही इन्क्वायरी कमिटी बसवायची तर ते त्याला फॅक्ट्स फाइंडिंग कमिटी म्हणतात, ती कमिटी त्या ठिकाणी बसवणार. त्याच्यानंतर मग त्या कमिटीचा जो अहवाल आहे तो राष्ट्रपतींना जाणार आणि राष्ट्रपती त्याच्यावर काय कारवाई करतात ते बघायचं. नाहीतर मग थेट त्याला इम्पिचमेंटची जी प्रोसेस आहे जी आपण पॉलिटीच्या लेक्चर्समध्ये बघितलेले आहे की महाभियोगाचा खटला त्यांच्यावरती चालवायचा, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसवर महाभियोगाचा खटला चालवायचा आणि त्या महाभियोगाच्या खटल्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी जी आहे इथं लिहिलेलं आहे स्पेशल मेजॉरिटीचं. स्पेशल मेजॉरिटी काय आहे, हाफ ऑफ द मेंबरशिप आणि प्रेझेंट अँड वोटिंगच्या ऍटलिस्ट 2/3 त्या ठिकाणी असणं अपेक्षित
आहे तर या स्पेशल मेजॉरिटीच्या अंतर्गत त्याची इम्पिचमेंट करायची. ही डिटेल प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे, जे आपण पॉलिटीच्या लेक्चरमध्ये देखील बघितलेलं आहे, त्यामुळं मी ह्याच्यावर जास्त बोलत नाही. बेसिकली असं आहे की जजेस असतील किंवा तुम्ही सरकारी नोकर कोणीही असेल, त्यानं त्याच्या पब्लिक लाईफमध्ये हे ऑलवेज कन्सिडर केलं पाहिजे की त्याचं जे पद आहे त्या पदाची गरिमा त्यानं स्वतः राखली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, आता आपण लोकसत्तामधले काही सॅम्पल न्यूज बघणार आहोत. ह्याच्यात ऑब्व्हियसली सगळं काही केलेलं नाहीये. आपण एक तुम्हाला लक्षात यावं की नेमकं काय आहे, पेपर वाचणं म्हणजे नेमकं काय आहे, त्याकरता आपण हे सॅम्पल्स काही घेतलेले. उद्यापासून आपण आणखीन याच्यातले बऱ्यापैकी जे आर्टिकल्स आहेत ते आपण देणार आहोत. त्याच्यानंतर आता लोकसत्तातली फ्रंट पेजची बातमी आहे, अनौपचारिक कौशल्य कामाच्या अनुभवावर जर कोणालाही पदवी देणार आहे. बेसिकली विद्यापीठ अनुदान आयोग जे आहे, UGC युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, तिनं एक फ्रेमवर्क तयार केलेलं आहे. उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण RPL रिपोर्ट आहे, तो आराखडा. त्या आराखड्यानुसार तुम्ही फॉर्मल एज्युकेशन घेणंच गरजेचं आहे डिग्री मिळवण्याकरता, असं नाहीये. तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल आणि तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्हाला डिग्री प्रदान केल्या जाईल. नेक्स्ट एज्युकेशनल इयरपासून हे लागू होणार आहे. यामध्ये बेसिकली काय आहे, कौशल्य, अनौपचारिक शिक्षण, एखाद्या क्षेत्रातील कामाचा अनुभव याच्या आधारावर पदवी प्रदान केल्या जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा अहवाल असल्या कारणाने हे महत्वाचं आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये इंडियन सोसायटी आहे, GS2 मध्ये आहे, GS3 मध्ये देखील त्याचा उल्लेख येतो. आणि इथिकल अँगल जर तुम्ही त्याचा काढायचा ठरवला, इथिक्सच्या पेपरला तुम्ही ह्याला कनेक्ट करायचं जर ठरवलं, तर जी व्हॅल्यू सिस्टीम तुमच्या फॉर्मल एज्युकेशन मधनं येणार आहे ती, आणि त्या डिग्रीला ती जस्टिफाय करणारी असणार आहे, ती खरंच या पद्धतीने येऊ शकते का, अशा प्रकारचे एक आर्ग्युमेंट तुम्ही GS4च्या संदर्भामध्ये करू शकता. त्याच्यानंतर उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा, यातनंही आलेलं आहे की या आराखड्यात असं सांगितलेलं आहे की येत्या काळात कामाचा अनुभव, आत्मसात केलेले कौशल्य आणि स्व अध्ययनाच्या माध्यमातून एखाद्या विषयाचे शिक्षण, एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली अनौपचारिकपणे शिक्षण, गुरुशिष्य परंपरेमधून काही शिक्षण घेतलेलं असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय देऊ शकतो, डिग्री देऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की डिग्री घ्यायची म्हणजे बेसिक एक क्रायटेरिया असतो, तो क्रायटेरिया म्हणजे तुमचं 12वी पर्यंतचं शिक्षण होणं अपेक्षित आहे. आता जर तुमचं 12वी पर्यंतची ही किमान जी अट आहे, किमान शिक्षणाची अट आहे, ती देखील शिथिल या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला 12वी पर्यंत शिक्षण असणंच आवश्यक आहे का, तर त्यामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिले त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की किमान पात्रता नसल्यास परंतु अनुभव आणि कौशल्य असल्यास पदवी मिळू शकेल, अशा आशयाचा उल्लेख त्या ठिकाणी येतोय. बेसिकली आता ह्याचा फायदा काय आहे, तर ह्याचा फायदा असा आहे की जे लोक ज्यांनी काही स्किल सेट आत्मसात केलेला आहे परंतु त्यांना दुर्दैवानं शिक्षण घेता आलं नाही, फॉर्मल एज्युकेशन घेता आलं नाही, त्यांच्याकरता हा फायद्याची गोष्ट आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे. याच्यानंतर पुढचं PIN म्हणून आहे. MPSC मध्ये सहसा असे प्रश्न येतात, UPSCने मागच्या 2 वर्षाखाली अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. सो तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे आणि लोकसत्तामध्ये ह्या प्रकारचे प्रश्न बऱ्यापैकी वेळेस कव्हर होताना दिसते. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEPचा सर्वात प्रतिष्ठित असा जो पुरस्कार आहे, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, हा पुरस्कार यंदा माधव गाडगीळ यांना देण्यात आलेला. माधव गाडगीळ यांचं नाव आलं म्हणजे तुम्हाला पश्चिम घाट संरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा आहे, गाडगीळ समितीचा अहवाल आहे, ह्या सगळ्या गोष्टी परत बघणं गरजेचं आहे. म्हणजे जी गोष्ट न्यूजमध्ये येते तिचं बेसिक तुम्हाला सगळ्यात पहिले वाचायचं हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड असणं गरजेचं आहे, आणि तरच तुम्हाला त्या न्यूजपेपर रिडिंगचा काहीतरी फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, आता MPSC सहसा असं होतं की इयर टाकलं जातं की बाबा या इयरपासून हा पुरस्कार चालू केलाय. सो 2005 लक्षात ठेवा. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार असून तो 2005 पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या ना हा पुरस्कार दिला. म्हणजे फक्त पृथ्वीचं संरक्षण आहे का, तर नाही, जनसमूहाच्या संरक्षणाचा देखील मुद्दा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर यांच्या सोबत MPSC सहसा काय करते की आता माधव गाडगीळ यांना कोणता पुरस्कार मिळेल तो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत असतो. सो MPSC काय करते की यांचे 2023 जो काही इयर असेल त्या इयरचा पुरस्कार
कोणाकोणाला दिलाय तर जगातल्या 6 लोकांना हा पुरस्कार आहे, त्यातले एक महादेव गाडगीळ. उरलेल्या 5 लोकांची नावं देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. समजा धोरण नेतृत्व विभागामध्ये ब्राझीलच्या मंत्री आहे सोनिया ग्वाजाजारा. प्रेरणा आणि कृती विभागात रोमानिया येथील पर्यावरणप्रेमी ग्रॅबियल पॉन आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ॲमी बोर्वेस कॉर्डलिस आहे. तर हे जे नावं आहे हे नावं देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण एमपीएससीला ती सवय आहे की अशा प्रकारचे प्रश्न पर्सनली न्यूजमध्ये तुम्ही त्या विचारू शकतात. सो अशा प्रकारे बेसिकली न्यूजपेपर का वाचायचे, कसे वाचायचे, त्याचा फायदा काय आहे, ते कसं आपण तुमच्या उत्तरामध्ये त्याला घेऊ शकतो आणि बेसिक एकंदरीत न्यूजपेपर रिडिंगचा काय फायदा आहे या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे. भेटूया पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण निबंध लेखन, त्याच्यानंतर सामान्य अध्ययनाचं विश्लेषण आणि पॉलिटिकल सायन्स मी जो ऑप्शनल शिकवतो त्या ऑप्शनलचं अनालिसिस असं काहीतरी एक आपण डिस्कस करूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.